नमस्कार. आज आषाढी एकादशी शके 1942 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे अखेर उद्यापासून लॉकडाऊन. जिल्ह्यात 144 कलम लागू. नागरिकांची किराणा सामान आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी दुकानांसमोर गर्दी. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठुराया भक्ताविना पोरका. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महापालिका क्षेत्रात अखेर उद्यापासून लॉकडाऊन घोषित करण्यात आलंय. ठाणे महापालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी या कालावधीत लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून 12 जुलैला सकाळी 7 वाजेपर्यंत म्हणजे 10 दिवसांचा लॉकडाऊन असेल. अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तूंची ने-आण करण्यासाठीच फक्त परवानगी देण्यात आली आहे. इंटरसिटी बसेस, सार्वजनिक परिवहन सेवा, टॅक्सी, ऑटो रिक्षा परवानगी देण्यात आलेली नाही. फक्त वैद्यकीय सेवा देण्या-घेण्यासाठी वाहतुकीला खाजगी परवानगी असेल. खाजगी वाहनांमध्ये ड्रायव्हरशिवाय केवळ एकाच व्यक्तीला परवानगी असेल. घरात क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींना त्याचं सक्त पालन करणं आवश्यक आहे. अन्यथा कठोर दंडात्मक कारवाई होईल आणि महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित केलं जाईल. रहिवाशांनी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावं. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे. व्यावसायिक आस्थापना, कार्यालय आणि कारखाने, कार्यशाळा, गोदाम इत्यादींसह सर्व दुकाने त्यांचे कामकाज बंद राहील. फार्मास्युटिकल्स आणि आवश्यक असलेल्या उत्पादन प्रक्रिया युनिटना परवानगी असेल. गिरणी, खाद्य आणि संबंधित उद्योग, दुग्धशाळा अशा आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांसाठी परवानगी असेल. सरकारी कार्यालय कमीत कमी कर्मचाऱ्यांसह चालवण्यास परवानगी आहे. आवश्यक वस्तू आणि सेवा प्रदान करणाऱ्या दुकान आणि आस्थापनांना या प्रतिबंधांमधून वगळण्यात आलंय. बँक, ATM, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं, टपाल, इंटरनेट सेवा, रुग्णालय, फार्मसी आणि त्यांची वाहतूक सुरू राहील. मद्य विक्रीची दुकाने केवळ होम डिलिव्हरीसाठी मान्यता देण्यात आली आहे. ठाण्यात लॉकडाऊन होणार की नाही होणार याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू होते. लॉकडाऊनविषयी येणाऱ्या वेगवेगळ्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला. ठाण्यातील एक रहिवासी संतोष आहेर हे तब्बल 70 दिवस कोरोना बाधितांची सेवा करून आज घरी परतलेत. जणू काही चांगल्या कामाचा झेंडा हातात घेऊनच ते 18 एप्रिलला कौशल्य हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधितांच्या सेवेसाठी रुजू झाले होते. नौपाड्यातील चंद्रसूर्य अपार्टमेंटमध्ये राहणारे संतोष आहेर हे 18 एप्रिल ते 30 जून कौशल्य हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांची सेवा करून काल आपल्या घरी परतले. यावेळी सोसायटीमधील सर्व रहिवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून त्यांचं औक्षण करून आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. रुग्णांची काळजी घेण्यास सदैव तत्पर राहणाऱ्या सर्व योद्ध्यांना त्यांचे मनोबल वाढवणे आणि हा समाज तुमचे कार्य कधीही विसरणार नाही हे उद्दिष्ट ठेवून सोसायटीवासियांनी हा कार्यक्रम केल्याचं तेथील रहिवाशांनी सांगितलं. तब्बल 70 दिवस कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्या संतोष आहेर यांना देवदूतच म्हणावं लागेल.
राज्य सरकारने अनलॉक करून संचारबंदीमध्ये शिथिलता आणण्याची घोषणा केली असली तरीही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी 31 जुलैपर्यंत कलम 144 लागू केल्याची अधिसूचना जारी केली आहे। त्यानुसार अत्यावश्यक बाबी वगळता एसटी महामंडळासह सर्व सार्वजनिक आणि खासगी वाहतूक सेवा बंद राहणार आहेत। तसंच 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे। ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144च्या तरतुदीनुसार जिल्ह्यात मनाई आदेश काढले आहेत। त्यानुसार 1 ते 31 जुलै या कालावधीत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास बंदी, तसंच सार्वजनिक किंवा खासगी जागेत कार्यक्रमांचे आयोजन, चर्चा करण्यास मनाई केली आहे। अत्यावश्यक कामकाजासाठी वाहतुकीला परवानगी असून सरकारी कार्यालयात 15% तर खासगी कार्यालयांमध्ये 10% कर्मचाऱ्यांसह सुरू राहणार आहेत। अंत्यविधीसाठी आणि लग्न समारंभाला 50 व्यक्तींनाच परवानगी असेल। या नियमांचं उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। कुठल्याही प्रकारची कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने करण्यासाठी मनाई आहे। प्रार्थनास्थळ, शॉपिंग मॉल्स, सुपरमार्केट्स, क्रीडांगण, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृह, नाट्यगृह, व्यायामशाळा बंद राहतील। सर्व शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण, संशोधन, शिकवणी संस्था बंद राहतील। कंटेनमेंट झोनमध्ये येण्या-जाण्यास आणि वाहतुकीस मनाई राहील। सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, तंबाखूचे सेवन, मद्यपान याला मनाई राहील। तर अत्यावश्यक किराणा सामान, दूध, फळे, भाजीपाला, औषधालय, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहील। बँकिंग, वित्तीय सेवा, टपाल, इंटरनेट सेवा सुरू राहतील। खाद्यपदार्थांची घरपोच सेवा, बेकरी सुरू राहील। ऑप्टिकल स्टोअर्स, औषध निर्माण आणि त्यांचे वितरक आणि वाहतूक, वैद्यकीय उत्पादने आणि सेवा सुरू राहतील। तसंच पेट्रोल पंप, LPG गॅस एजन्सीज सुरू राहतील असं पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। महापालिका आयुक्त बिपिन शर्मा यांनी वागळे प्रभाग समिती अंतर्गत किसन नगर, भटवाडी, शिवटेकडी या परिसराची पाहणी करून त्यांनी तेथील स्थानिक नगरसेवक, नागरिक, डॉक्टर्स यांच्याशी संवाद साधून तेथील समस्या जाणून घेतल्या। त्यावेळी त्यांनी कळवा येथील सहकार नगरमधील क्वारंटाईन सेंटरलाही भेट दिली। कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी प्रत्येक प्रभाग समितीची पाहणी सुरू केली असून त्यामध्ये कोविडचा संसर्ग झालेले विभाग, सार्वजनिक शौचालय, फिवर क्लिनिक, सर्व्हेलन्स, प्रतिबंधित क्षेत्राची अंमलबजावणी आदी कामे कशा पद्धतीने चालत आहेत याची माहिती घेत आहेत। यावेळी त्यांनी किसननगर शाळा क्रमांक 23 येथील फिवर क्लिनिकचीही पाहणी केली। त्याचप्रमाणे तेथील सार्वजनिक शौचालयाचीही पाहणी करून रोज 4 ते 5 वेळा शौचालयाची साफसफाई होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या। तसंच भटवाडी नाल्याची पाहणी करून त्या नाल्यातील गाळ तातडीने बाहेर काढण्याच्याही सूचना दिल्या। त्यानंतर कळवा प्रभाग समिती अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या सहकार नगर येथील क्वारंटाईन सेंटरलाही भेट दिली। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ।
ठाण्यात उद्यापासून लॉकडाऊन होणार असल्यामुळे आज सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांनी किराणा सामान आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. उद्या सकाळपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पुढील 10 दिवस काहीही मिळणार नाही या भीतीने नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. ठाण्यातील काही महत्त्वाचे रस्ते, भाजी मार्केट इथे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करताच गर्दी केल्याचंही दिसत होतं. ठाण्याच्या जांभळी नाका मार्केटमध्ये अगदी सकाळपासूनच नागरिकांची भाजी खरेदीसाठी झुंबड उडाली होती. त्यामुळे काल आणि आज भाज्यांचे भाव अचानक वाढल्याचं दिसून आलं. टोमॅटो 80 रुपये किलो, फ्लॉवर 100 रुपये तर कोथिंबिरीची जोडी 80 रुपयांना विकली जात होती. गवार, सिमला मिरची 80 रुपये किलो तर पालक आणि मेथीच्या जोडीसाठीही आज चक्क दुप्पट पैसे मोजावे लागल्याने नागरिक संताप व्यक्त करत होते. एकीकडे लॉकडाऊनमुळे आधीच गेले 3 ते 4 महिने हैराण झालेला सामान्य माणूस आता अचानक पुन्हा भाज्यांचे वाढलेले दर पाहून हवालदिल झाल्याचं पाहायला मिळालं. तर हमाली आणि ट्रान्सपोर्टचे दर वाढल्याने भाज्या महागल्याचं एका विक्रेत्याने सांगितलं. राज्यातील वीज बिलांची दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जोरदार आंदोलन करण्यात आलं. आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच शहराच्या विविध भागात कार्यकर्ते आणि नागरिकांनी आंदोलनाद्वारे वीज बिलांविरोधात जनक्षोभ व्यक्त केला. लॉकडाऊनच्या काळातच महावितरण कंपनी व टोरेंटोने 1 एप्रिलपासून स्थिर आकार, वहन आकार आणि वीज आकारामध्ये दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला. जूनमध्ये अचानक किमान 2,000 ते 50,000 पर्यंत बिलं ग्राहकापर्यंत धाडण्यात आली. तर व्यापारी आणि उद्योग क्षेत्रांबरोबरच शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र त्यांनाही सरासरी बिले आकारल्यामुळे महावितरण आणि टोरेंट पॉवरच्या तुघलकी कारभार उघड झाल्याची टीका डावखरे यांनी केली. या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना मागण्यांचं निवेदन दिलं. वीज बिलांची दरवाढ यंदा स्थगित करावी. दुकाने, कंपनी आणि शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे सरासरी बिलांऐवजी प्रत्यक्ष मीटर रीडिंगनुसार बिले आकारावीत. दुकाने बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांना वीज बिल माफी द्यावी. वीज बिलांचा भरणा करण्यासाठी लॉकडाऊन संपूर्ण उठल्यानंतर किमान 6 महिन्यांची मुदत द्यावी. वीज बिल थकलेल्या कोणत्याही ग्राहकाचा वर्षभरासाठी वीज पुरवठा खंडित करू नये. थकीत वीज बिलांवर व्याज आकारणी रद्द करावी आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. तर दुसरीकडे नगरसेवक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली 5 पाखाडीतही वीज बिल विरोधी नारा करण्यात आला. भाजपाच्या कार्यकर्त्यांबरोबरच शेकडो नागरिकांनी जाहीर पाठिंबा दर्शवून वीज बिल तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. मुंब्रा, डायघर, दिवा परिसरात दुचाकी आणि रिक्षांची चोरी करणाऱ्या 4घांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 12 मोटरसायकल आणि 3 रिक्षा अशी 6,70,000ची वाहनं जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. लॉकडाऊनच्या कालावधीत दुचाकी वाहन चोरीमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंब्रा आणि दिवा या भागात पोलिसांनी गस्त वाढवून अशरद शेख, सुरेश सरोज, अमान शेख आणि सुफियान अन्सारी या 4घांना सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आज आषाढी एकादशी निमित्त ठाण्यातील विठ्ठल मंदिरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली. यावेळी कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी इतिहासात पहिल्यांदाच होऊ शकली नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरही भाविकांसाठी बंद असल्याने लोकांनी घरातच उपवास आणि पूजा करून आषाढी एकादशी साजरी केली. मात्र भक्तांची नेहमीच आस असलेल्या विठुरायाला मात्र कोरोनामुळे भक्ताविना मंदिरात पोरकाच राहिला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील
ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे अखेर उद्यापासून लॉकडाऊन. जिल्ह्यात 144 कलम लागू. नागरिकांची किराणा सामान आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी दुकानांसमोर गर्दी. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठुराया भक्तांविना पोरका. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.